नमस्कार, मी चिन्मय उदगीरकर घेऊन आलो आहोत वाइब्स मीडिया प्रेझेंट्स एक इन्स्पायरिंग आणि धमाल एनर्जेटिक टॉक शो ज्याचं नाव आहे फाउंडर्स. तर आजच्या भागात आपण भेटणार आहोत प्रोसीड अकॅडमी फॉर कॉमर्सचे डिरेक्टर्स CA रोहन बुऱ्हाडे, CA पृथ्वी मानसिंघानी आणि CS मयुरी मानसिंघानी यांना. आपण स्वागत करूया रोहन बुऱ्हाडे आणि पृथ्वी मानसिंघानी या दोघांचं. तुम्हा दोघांचं या मंचावर खूप खूप स्वागत. थँक्यू सर. बेसिकली गप्पांचा कार्यक्रम आहे हा आणि आपण तुमची जर्नी, त्यातल्या गप्पा टप्पा, मजा मस्ती यावरती बोलणार आहोत, कारण तुम्ही सगळ्यात अपग्रेडेड आणि फुल्ली एनर्जाइज अशा फील्डमध्ये काम करत आहात, मुलांना शिकवण्याचं काम. आणि पुढे जाऊन तुमच्या माध्यमातून अर्थव्यवस्था पण कंट्रोल होणार आहे, कारण तुम्ही CA, CS त्यानंतर CMA या सगळ्या स्टुडंट्सला तयार करत आहात प्रोसीड अकॅडमीच्या माध्यमातून. तर याची सुरुवात कशी झाली? सगळं छान चाललं होतं, मग एवढ्या अवघड ठिकाणी हात घालावासा का वाटला तुम्हाला? सो झालं असं की 2020 मध्ये मी परत मुंबईवरून नाशिकला आलो. बरोबर. आणि स्वतःच काय करायचं होतं या आशेने मी दाजींना भेटलो. माझी दाजी आणि माझी सख्खी बहीण, आम्ही असे सगळे मिळून टीम आहोत. सो तर सांगितलं की आपण अकॅडमी चालू करू शकतो, आपल्याकडे टीम पण रेडी आहे. बरोबर. सो दाजींनी एक्झिक्युशन पूर्ण मनावर घेतलं आणि त्यांच्यामुळे हे ऍक्च्युली शक्य झालं. बरोबर. सो भरपूर नावांचा आम्ही विचार केला, रिसर्च केला की काय नाव आपण ठेवू शकतो. तर होता काय की जे नाव आवडतं ते ऑलरेडी घेतलं होतं आणि खूप रिसर्च केला आणि त्याच्यानंतर मग असं नाव आम्हाला पाहिजे होतं की जे ऐकून लोक पण म्हणतील की वा, हे काहीतरी वेगळं आहे, प्रोसीड होऊया. हा बरोबर. सो प्रोसीड आम्ही निश्चित केलं फायनली, कारण व्हॉट्सअपवर आपण कसं ते इमोजी असते फॉरवर्ड साईनची, तर ती मला खूप आवडली आणि आम्ही मग डिस्कस केलं आणि मग नंतर म्हटलं की चला आपण ठेवूयात. सो पण पहिले स्पेलिंग मध्ये आम्ही C ठेवलं होतं, पण मग नंतर आम्ही S केलं. सो मग त्याला एक मिनिंग डेव्हलप झालं की प्रोसीड हे 2 शब्दांचं मिश्रण आहे. सो प्रोफेशनलिझम आणि सीडिंग. सो असं की सिम्पली आम्ही मुलांच्या मनामध्ये एक प्रोफेशनलिझमचं बीज पेरणार. बरोबर. सो असा झाला प्रोसीडचा जन्म. बरोबर. 2021. जब साले साहब ने आपको बताया कॉन्सेप्ट के बारे में, तो आपको घर से कोई दिक्कत थी, घर से कोई प्रेशर था कि मेरे भाई ने बोला है तो करना ही पडेगा, असं काही होतं का? तुम्ही हे पोटेन्शियल कसं फाइंड आउट केलं? नाही, कारण आमचं कसं झालं, ऍक्च्युली रिव्हर्स झालं. मी त्याला विचारलं की बाबा तू आलाय इथे शिकवतोय, तिथे शिकवतोय, आम्ही पण तेच करत होतो, 2 ठिकाणी शिकवतोय, 3 ठिकाणी, आपण स्वतःच सुरू करू बाबा. क्या बात. तसं करू आपण. तसं आम्ही स्टार्ट केलं. अँड आम्हाला खूप वर्षांनंतर 1-2 वर्ष झाले तेव्हा आम्हाला कळलं प्रोसीडचं जे PR आणि ROI दॅट स्टँड फॉर पृथ्वी अँड रोहन. क्या बात. ते आम्हाला खूप नंतर कळालं. कोइन्सिडन्स झाला. आणि असं काहीच प्रेशर नाही, मी प्रेशर डेव्हलप केलं असेल. दाजी म्हटलं ऑलरेडी असतोच ना. पण आता ज्या दाजीगिरीबद्दल आपण बोलतो आहोत, तो मधला दुवा, तुमची तिसरी पार्टनर, तुमची बहीण, बरोबर, तुमची सुविद्य पत्नी, त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मयुरीजींच्या बद्दल काय सांगाल? बेसिकली म्हणतो ना आपण की सपोज कोणतीही गाडी असली, करेक्ट, 2 पहिये असले चालेल ती, पण 4 पहिये असले ना, ती दॅट शी इज इक्वल टू दोज 2 व्हील्स. बर. अँड शी इज द ग्लू विच स्टिक्स अस टुगेदर. बरोबर. तसं आहे ती. बरोबर. जास्त काही नाही बोलणार. जास्त काय बाकी समजणे वाले को इशारा काफी आहे. तर जेव्हा हे तुम्ही स्थापन केलं, ही अकॅडमी स्थापन केली, काय प्रॉब्लेम्स तुम्हाला जाणवले? कारण नाशिक, त्याच्यामध्ये ऑलरेडी एवढी सगळी कॉम्पिटिशन, अनेक इन्स्टिट्यूशन्स आहेत शिकवणाऱ्या, त्याच्यामध्ये वेगळे पण कसं जपायचं, काय नवीन घेऊन यायचं, हे काय कसं तुम्ही ठरवलं? काय काय नवीन गोष्टी दिल्या? 2021 मध्ये सुरू केलं, जेव्हा कोरोनाचा काळ होता आणि लॉकडाऊन मध्ये आम्ही हा निर्णय घेतला की आपण लॉन्च करूयात प्रोसीड. बरोबर. सो इनिशियली तर आम्ही ऑनलाईन मीडियम थ्रूच लॉन्च केली अकॅडमी, पण अचानक गव्हर्नमेंटने लॉकडाऊन थोडं हे केलं की रिओपन व्हायला स्टार्ट झालं होतं सगळीकडे. सो त्याच्यानंतर तर आम्ही जागा शोधायला सुरुवात केली की आता तर जागा पाहिजे आपल्याकडे, मुलं आता ऑफलाईन येतील. सो इनिशियली तर तेच असतं की आमच्याकडे रादर रिझल्ट तर नव्हते शो करायला, कारण नवीन अकॅडमी होती. बरोबर. आणि सो वी कुड ओनली फोकस ऑन मार्केटिंगवर आम्ही केलं की आम्ही मुलांना काय ऑफर करू शकतो. सो हेच आमच्याकडे एक शस्त्र होतं. बरोबर. सो आणि येस, जसं तुम्ही कॉम्पिटिशन म्हटलं, कॉम्पिटिशन तर इनएव्हिटेबल आहे, सगळीकडे असणारच आहे, पण एवढा विश्वास होता की आम्ही काहीतरी
मुलांना चांगलं डिलिव्हर करू शकतो. बरोबर. मग ते इनिशियली हर्डल्स काय काय आले, किंवा मी डिरेक्टली विचारतो, तुम्हाला सुरुवातीला अपेक्षित असणारा रिझल्ट मिळाला का? इनिशियली नाही. इनिशियली तर आम्हाला वाटलं की ब्रेक इव्हन जे आपण म्हणतो नो लॉस पण आम्ही नव्हते पहिले 6 महिने, कारण वी स्टार्टेड विथ 2 स्टुडंट्स. आता जेव्हा 200, 300, 400 झाले तर चांगलं वाटतोय. हे हर्डल होता, पण समोरच्यांना असं म्हणतो ना आपण कन्व्हिन्स करणं की बाबा आम्ही चार्टर्ड अकाउंटंट्स आहे, वी बोथ आर चार्टर्ड अकाउंटंट्स, मैरी इज अ कंपनी सेक्रेटरी, की आम्ही पण म्हणजे ऑलरेडी एक्सपिरियन्स आहे आम्हाला टीचिंगचा, त्याला पण होता, आम्हाला पण आहे. मग आम्ही असं काही नवीन नाहीये, हे खूप चॅलेंज होतं आमच्यासाठी. शिक्षक म्हणून आम्ही नवीन असू, बट जो सिखाना है उसमें हम पुराना चावल है. बरोबर. पण मग आपल्या प्रोसिडचं बाकीच्या इन्स्टिट्यूशन पेक्षा वेगळे पण काय आहे? स्पेसिफिकली सांगतो की आम्ही कन्सेप्ट बेस्ड लर्निंग याच्यावर जास्त फोकस करतो मुलांचं, की एकदा कन्सेप्ट शिकले ना पोरं की मार्क्स आपोआप पडतील, रँक्स आपोआप येतील, पण कन्सेप्ट हे खूप इम्पॉर्टंट आहे. याच्या व्यतिरिक्त आमचे जे डिस्कशन्स होता क्लासमध्ये, जे डिस्कशन्स होता ते पण खूप इंटरॅक्टिव्ह डिस्कशन्स आहे. असं नाही की मी फक्त ज्ञान देतोय आणि समोरचा फक्त घेतोय, असं नाही. खूप इंटरॅक्टिव्ह होता आमचे क्लासेस. अँड प्लस टेस्ट डिस्कशन्स होतात आमचे. नॉर्मली क्लासेसमध्ये असं होत नाही, पण आमच्या क्लासमध्ये टेस्ट डिस्कशन पण घेतो आम्ही, की बाबा असं असं टेस्ट घेतलं होतं तुमचं, बरोबर, कुठे तुम्ही मागे पडले, बरोबर, असं. रादर दॅन मार्क्स वी फोकस ऑन कन्सेप्ट. बरोबर. हे आमचं थोडंसं मला वाटतं की दॅट्स व्हॉट सेट्स अस अपार्ट. बरोबर. सुरुवातीला कुठली गोष्ट सुरू करताना जरी फॅमिली असेल तरी पण काही ना काहीतरी वादविवाद, काही ना काहीतरी काय म्हणतात त्याला आर्ग्युमेंट्स किंवा मतभेद या गोष्टी होतच असतात. बरोबर. तशा काय गमती जमती झालं तुमच्या तिघांमध्ये? ते जे पण व्हायचं ना, माझ्या मते ते सगळं बहिणीने सहन केलंय. अच्छा. जसं कसं कधी माझा काही पॉईंट ऑफ व्ह्यू असेल, कदाचित त्याला पटला नाही, तो मला डायरेक्टली सांगू शकत नाही, बरोबर, किंवा मी त्याला डायरेक्टली सांगू बाबा साले साहेब म्हणजे इतकं अवघड जागेचं दुखणं असतं, मी काय सांगू तुला, न बोलता बुक्क्यांचा मार असतो. सो खूप झाले गमती जमती. आणि एक वेळ यायची जेव्हा मग बहीण म्हणायची की आता ना तुम्ही दोघंच बोलून घ्या, मी नाही बोलतो. सो व्हायचं. पण एक होतं की दोघांचं एक म्हणजे ऍट द एंड पर्पज सेम आहे की प्रोग्रेसच व्हायला पाहिजे, तर शेवटी अलाइनमेंट तर होऊनच जायची. बरोबर. आणि तेच आहे की बेसिकली दोघांचं फायनल डेस्टिनेशन सेम आहे ना. बरोबर. की बेटरमेंट ऑफ स्टुडंट्स. बरोबर. आता त्याच्यासाठी जे गरजेचं आहे ते गरजेचं आहे. बरोबर. येस. पण प्रत्येक इन्स्टिट्यूशनमध्ये ना एक अशी सिस्टीम असते, अलिखित सिस्टीम असते, की एक जण क्वालिटी बघणार आणि एक जण क्वांटिटी इन टर्म्स ऑफ आता मनी येणे या गोष्टी बघणार. तुमच्यात ते कसं तुम्ही वाटून घेतलेलं आहे? असं काही नाहीये, असं ऍज सच नाहीये. बट हा मेनली जर तुम्ही म्हटलं की लेट से आता इफ इट इज रिलेटेड टू मनी ऑर फायनान्स, सो ही इज गुड ॲट इट. बरोबर. तर मग ते पूर्ण त्यांचा नॅक आहे नंबर्स, ते अकाउंट्स पण शिकवतात. बरोबर. सो त्यांचा मेन सब्जेक्ट पण आहे कॉमर्स मध्ये. सो काही गोष्टी त्यांच्याकडे आहेत. बरोबर. जसं मार्केटिंग झालं किंवा काही आहे, तर त्याच्यात मी माझे इनपुट्स देतो. बरोबर. इनपुट सगळ्यांचेच आहेत, पण हा एक जण तिथे स्पेसिफिकली जास्त फोकस करतोय. बरोबर. आता काय झालं माहिती का, आपण दोघांना बसवलेलं आहे आणि दोघं जण एक रिलेशनशिप मध्ये पण आहे, दाजी आणि साले साहेबच्या. त्याच्यामुळे कसं आहे की आम्हाला हवा तो तडका मिळत नाहीये. मला असं वाटतं की तुम्ही जरा थोडंसं थांबा, आपण मयूरजींना बोलवू, त्यांना इथे या प्रश्नासाठी बोलवूया. तर सगळ्यात पहिला प्रश्न, बुरहाडे ते मानसिंघानी हा प्रवास कसा होता? हा प्रवास खूपच छान होता. द ट्रान्झिशन वॉज व्हेरी नाईस. बरोबर. आम्ही कॉलेजमध्ये असतानाच डेट करत होतो आणि त्याच्यानंतर वी गॉट मॅरिड. बरोबर. तर दॅट ट्रान्झिशन वॉज व्हेरी नाईस. पण फरक आहे ना, कारण की बिंग महाराष्ट्रीयन आणि गेटिंग इन टू सिंधी. बरोबर. म्हणजे कल्चरल डिफरन्स खूप आहे, पण मजा आली तो मॅच करायला. बरोबर. आणि त्याच्यात कोविड आला, मग मस्त झालं एकदम. आणि मग त्यानंतर जेव्हा हा फॅमिलीचा एक तुम्ही म्हणतात प्रोसिजर अनुषंगाने एक फॅमिली बिझनेसकडे तुम्ही वळलात, की जिथे तुमचा भाऊ पण आहे आणि नवरा पण आहे आणि हे दोघंही फार महत्वाचे,
याच्यात कोणी डावा उजवा असूच शकत नाही. नाही. तर त्यावेळेस जसं मला सांगितलं त्यांनी की बहिणीचा रोल तारेवरची कसरत ही खूप होती. तर त्या इनिशियल कॉन्सेप्ट पासून इथपर्यंत डेव्हलपमेंट होत असताना कुठल्या गोष्टींचे हर्डल्स तुम्हाला फेस करावे लागले, तुम्हाला ते कसं बॅलन्स करावं लागलं हे आम्हाला जाणून घ्यायचं. फर्स्ट ऑफ ऑल तर एकतर ॲज रिलेटिव्ह खूप वेगळे असतात सगळे, आणि हे रोज येऊन बिझनेस करणारे जेव्हा डोक्यात आलं तेव्हा मी डायरेक्ट अगेन्स्ट होती स्टार्टिंगला. नको, रोज सुरू होणार होते. कैसा पकडा मैंने. बिकॉज म्हणतात ना स्वभावाचे डिफरन्सेस खूप आहेत. बरोबर. ही इज फायर. बरोबर. त्याला चिडायला अर्धा सेकंद पण खूप झाला हो म्हणजे. का? अच्छा. अँड ही इज आईस. बर. चिडतच नाही. म्हणजे ते दॅट्स अ राईट बॅलन्स ऑल्सो नाव. आता नाही त्याचा त्रास होत, पण इनिशियली इट वॉज व्हेरी डिफिकल्ट टू गेट टू ऑफ देम इन टू अ सेम लाईन की ओके बरोबर. फाईन असं. मग तुम्ही तुमच्याकडे कुठला रोल घेतला प्रोसीड मध्ये काम करत असताना? आम्हाला सांभाळले सगळ्यात डिफिकल्ट विषय. ऍट प्रोसीड असा रोल म्हणजे आय लाईक टू कनेक्ट टू स्टुडंट्स. तर स्टुडंट्सचं सध्या ट्रेंड कसा चाललाय, व्हॉट आर दे एक्सपेक्टिंग, खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की आपण ज्या पद्धतीने शिकलो ना तसे आजकालची मुलं नाही शिकत. बरोबर. आपण शिकण्यासाठी रेडी होतो, आजकाल सगळं रेडी अवेलेबल आहे, तर स्टुडंट्सचा अप्रोच खूप बदललाय. मग जसा जसा टाइम चेंज होते तसे तसे त्यांच्या नीड्स अँड रिक्वायरमेंट्स खूप शिफ्ट होत चाललाय. बरोबर. मग त्या समजून घेणं आणि तसे थोडेसे अपडेशन्स आणणं, बरोबर, त्यांच्याशी कनेक्ट करणं, त्यांच्या पेरेंट्सशी सुद्धा कनेक्ट करणं. बरोबर. तर याच्यावर माझा जास्ती कल असतो किंवा फोकस असतो. असं तुमच्यासाठी माझ्याकडे एकच प्रश्न आहे की 2 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला हा प्रवास जेव्हा 400-500 विद्यार्थ्यांवर येऊन थांबतो फक्त कमी स्पॅन मध्ये, कसं वाटतं तुम्हाला? टू बी व्हेरी फ्रँक, तर जेव्हा प्रोसीड सुरू केलं होतं, एकतर कोविड होता. बरोबर. तर एवढा सुंदर रिस्पॉन्स मिळेल असं बिलकुल एक्सपेक्टेडच नव्हतं. बरोबर. आम्ही एक छोटासा क्लासरूम घेतला होता जिथे 20 मुलांची कॅपॅसिटी होती फक्त. बर. आणि 6 महिन्याच्या आत आम्हाला 4 क्लासरूम शोधावे लागले विथ ऍटलिस्ट कॅपॅसिटी ऑफ 50-60 असे. बरोबर. तर रिस्पॉन्स एवढा सुंदर मिळेल असं म्हणजे एक्सपेक्टेडच नव्हतं. आणि त्याच्यानंतर जे रिझल्ट एकानंतर एक येत गेले तर ते ग्रो होत आहे अजूनही. बर. सो दॅट्स लाईक अ ड्रीम कम ट्रू. कारण की एवढं सुंदर हे सगळं जाईल पुढे, तर दॅट वॉज समथिंग आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग टू सून. बर. पण जे तसं आधी सांगितलं यांनी आणि रोहन सरांनी की आधीपासून आम्ही सगळे शिकवत होतो. बर. तर पास्ट स्टुडंट्सनी वगैरे खूप सपोर्ट केला जेव्हा आम्ही नवीन क्लास सुरू केला होता तेव्हा. बर. म्हणजे सांगायला हरकत नाही की कोणताही क्लास जेव्हा नवीन सुरू होतो ना तर 2 स्टुडंट पासून सुरू होता होता ते 100, 200, 300 ते नंबर्स गाठणं खूप असं चॅलेंज असतं. अवघड असतं. पण पहिल्या 1 वर्षातच तो स्टुडंटचा नंबर 100 पर्यंत पोहोचून गेला होता. अरे वा. तर म्हणजे तो सपोर्ट खूप सुंदर मिळाला आम्हाला ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. बरोबर. थँक्यू सो मच. थँक्यू. प्रोसीडने इतके उत्कृष्ट रिझल्ट कसे साध्य केले सर? काय स्ट्रॅटेजी होती तुमची? जर एकदम सोपं सांगितलं तर जसं मयूर मॅमने पण आता सांगितलं की आम्ही स्टुडंटशी खूप चांगलं कनेक्ट केलं. कारण कसं आहे की एव्हरी डे इज अ चॅलेंज. कारण आजकाल हे जे जनरेशन आहे इट इज अ बिट इम्पेशंट, बट ही त्यांची पण चुकी नाही आहे. कारण त्यांना इन्फॉर्मेशन एक्सप्लोजन पण आहे. बरोबर. ते प्रत्येक गोष्टीशी अवेअर आहेत. बरोबर. सो त्यांना माहिती आहे की व्हॉट टू एक्सपेक्ट फ्रॉम देअर मेंटॉर्स ॲज वेल. बरोबर. सो आम्ही ती गोष्ट थोडी अंडरस्टँड केली. आम्ही प्रत्येक स्टुडंट ओरिएंटेड एक वेगळा अप्रोच ठेवला. थोडा जास्ती वेळ द्यायला लागतो पण तेवढं ठीक आहे, म्हणजे आमच्यासाठी तर ते देणंच आहे. आणि ही गोष्ट आम्ही थोडी नीट केली असं आम्हाला वाटतं. आणि त्यामुळे ऑल इंडिया रँकर्स पण डिलिव्हर झालेत. त्याच्यानंतर मी इंटरप्ट करतो. ऑल इंडिया रँकर्स काय काय अचिव्हमेंट आहेत त्याबद्दल सांगा. येस, काही अचिव्हमेंट्स जर मी सुरुवातीपासून जर सांगितलं तर ऑल इंडिया रँकर्स डिलिव्हर झाले आहेत. CMA फील्डमध्ये झालेत एस्पेशली. त्याच्यानंतर जे मुलं आता 4 वर्षांचा प्रवास आमचा पूर्ण झालाय. तर जे मुलं काही आधीपासून जे आमच्याकडे CA करत होते, CS करत होते किंवा CMA करत होते, सो त्यांनी आता डिग्री मिळवली आहे. सो दे हॅव ऍडेड CA, CS अँड CMA टू देअर नेम्स. आणि हे बघून आम्हाला खूप प्राऊड वाटतं की वी कुड कॉन्ट्रीब्युट समथिंग टू देअर सक्सेस. प्लस 11वी आणि 12वी सेगमेंट्स मध्ये पण आम्हाला खूप उत्कृष्ट रिस्पॉन्स मिळाला. आणि जवळपास 25हून अधिक रँक्स आम्ही तिथे डिलिव्हर केले. जवळपास 12 ते 13
वेगळ्या कॉलेजेस बरोबर. क्या बात आहे. सो येस, सो आम्ही तेच आहे की चांगल्या गोष्टी काउंट नाही केल्या पाहिजे म्हणून आम्ही जास्त विचार नाही करत आणि चाललाय चांगला एक प्रवाह चांगला. क्या बात आहे. प्रवास चाललाय पण दिशा ठरलेली असणार तुमची. बरोबर. मला पूर्णपणे माहिती आहे. तर काय आता प्रोसिडची पुढची दिशा काय आहे? काय काय प्रोसीड कडून पुढच्या होणार आहेत? पुढे ते असंच ठरलेलं आहे की जे आता चालू आहे म्हणजे फिंगर्स क्रॉस्ड असंच प्रोग्रेस व्हायचा, म्हणजे वी होप की असंच प्रोग्रेस होणार 100%. येस. बाकी विजन आम्ही असंच ठेवलेलं आहे की ऑल ओव्हर इंडिया जसं आम्ही विचार करतो ना तसंच आमचं अजून मोठी टीम बनवायची आम्हाला की जे सगळे सेम विचार म्हणजे करताय. बरोबर. आणि तसंच डिलिव्हर केलं पाहिजे सगळ्यांनी. बरोबर. आता आम्ही फक्त ड्यू टू आर टाइम कन्स्ट्रेंट्स आम्ही फक्त CA, CS, CMA मध्ये आहे. आमचं आहे प्लॅनिंग की BBA मध्ये पण आम्हाला करायचंय, MBAs, LLB याच्यात पण आम्हाला हे सुरू करायचं आहे. बरोबर. बट लेट्स सी हाउ इट गोस. हम 100 लोगों की सेना बनाना चाहते हो. क्या बात आहे. जो अपना 400 टक्कर है. लेट्स सी. मग आता आपण एक 1 टर्म मध्ये किंवा 1 वर्ड मध्ये सांगायचं असेल तर प्रोसीडचं 1 वर्ड मधलं विजन काय आहे? 1 वर्ड. ओके. 1 वर्ड जर मी म्हटलं तर आम्हाला लीडर्स, क्या बात. फ्युचर लीडर्स, प्रोफेशनल बात. लीडर्स आम्हाला डेव्हलप करायचे आणि डिलिव्हर करायचे. बरोबर. आणि एक शेवटचा प्रश्न सर आता विचारण्याचा की इतकं सगळं छान आहे आणि तुम्ही खूप सेन्सिटिव्ह बॅकग्राऊंडमधून आलेले आहात. बरोबर. जे विद्यार्थी ज्यांच्याकडे पोटेन्शियल आहे पण त्यांच्या आर्थिक स्थितीमुळे शिकू शकत नाही, बरोबर. असे विद्यार्थी आयडेंटिफाय करणं आणि त्यांच्या अर्थकारणासकट त्यांना स्वीकारणं, यासाठी आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये काही सेवा सुविधा स्कॉलरशिप सोयी आहेत का? येस, आम्ही खूप लोकांना ऑलरेडी दिलंय. खूप लोकांना खूप विद्यार्थ्यांना आम्ही फ्रीमध्ये पण शिकवलंय. अरे वा. जर त्यांना प्रॉब्लेम्स आहे. अँड स्कॉलरशिप पण खूप मोठमोठे स्कॉलरशिप्स दिले आम्ही. असे पण मुलं होते आमच्याकडे आधी, आम्ही खूप असं पण केलंय. त्यांच्या रजिस्ट्रेशन फीस पण आम्ही भरलेलं आहे. वा. हो, जे काही 10-15 हजार रजिस्ट्रेशन फीस असते ते पण आम्ही भरलेली आहे. बर. हो, की ठीक आहे बाबा, वी सी पोटेन्शियल इन यू, आता आम्ही सपोर्ट करतोय तुला, बघू पुढे. बरोबर. कुछ नाही तो दुआ तो मिलेगी. क्या बात आहे. असं केलंय आम्ही, खूप केलंय सर असं. अँड वी होप टू डू द सेम. बरोबर. सो आता प्रोसीडची सध्या एक शाखा आहे. बरोबर. आता अजून 2री 3री शाखा बाकीच्या शहरांमध्ये पोहोचण्याचा काही प्लॅन आहे का? आणि ते किती सालापर्यंत आम्हाला बघायला मिळेल? प्लॅन तर आहे. शाखांपेक्षा आता आम्ही सध्या ऑनलाईन प्रेझेन्स आणि डिजिटली एक्सपान्शन आम्ही जास्त विचार करतोय. बर. आणि लेट्स सी हाऊ इट गोज. प्लॅन तर आम्ही केलाय की पुढच्या 2 वर्षांमध्ये. वा. पण पहिले पण आम्ही खूप प्लॅन्स केले होते की 3 वर्षानंतर आपण स्वतःला इथे बघू, पण ती गोष्ट लवकरच साध्य झाली. बर. सो होपफुली फिंगर्स क्रॉस्ड. बरोबर. आम्ही लवकरच अजून मासेसला पोहोचू. सर नक्कीच होणार ते. आणि तुम्हाला निसर्गाची साथ पण आहे आणि जेव्हा चांगली मनं आणि चांगली डोकी एकत्र येतात तेव्हा नक्कीच काहीतरी चमत्कारिक घडतं. आणि या प्रोसीडच्या अनुषंगाने घडलेला चमत्कार नाशिकसाठी खूपच दिव्य आहे आणि तो असाच असेल तर नाशिक चमकल्याशिवाय राहणार नाही. थँक्यू सो मच या अकॅडमीबद्दल. थँक्यू सो मच. तुम्ही देशाचे लीडर्स घडवता आहात ज्यांची खरी जास्त गरज आहे. तुमच्या पुढच्या प्रवासाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.